brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आता भाऊ एक झाले, आता शरद पवार अजित पवार एक झाले. गरीब मारणार याच्यामध्ये टाका वोटिंग आणि दावा कोण कोणाचा बघतोय 5 वर्षांनी. हिंदू सांगतो ना, मराठी हिंदूच पाहिजे हिंदू मराठीच पाहिजे. मुसलमान महापूर झाल्याचा प्रॉब्लेम काय? उद्धव ठाकरेंनी काय केलं? ठीक आहे, मराठी माणूस किती राहिले आता मुंबईत 40-50% काय केलं राज ठाकरेंनी? गुजराती लोकांना थोडं हे केलं, 1 महिना 15 दिवस झाला. गुजराती सोसायटीमध्ये मराठी माणसांना प्रवेश दिला जात नाही. मटन मांस मच्छी खाल्लेल्या लोकांचा तिरस्कार केला जातो. वेव जो जनरली चल रही है, इट इज़ मोस्टली कि जो बीजेपी का है, आई थिंक दैट इज़ द वेव अभी जो फिलहाल चल रहा है. राजसाहेब ठाकरेंचं पण खूप ॲम्बिशन्स आहेत, म्हणजे असं असं करायचं आहे तसं, पण त्यांची सत्ता आली नाही. तो मुख्यमंत्री बनला तिकडे संपला. आणि दुसरी गोष्ट त्यांनी चुकी काय केले, तिचा स्वतः बाळासाहेब ठाकरे काय बोललेला, ज्या दिवशी तू काँग्रेसबरोबर दोस्ती केली त्या दिवशी तू डुबलाच. मला मुंबईत महापौर कोण हवा है? मराठी हवा है, अमराठी हवा है कि खान हवा है? ये इलेक्शन इन वे अलग उतना दिख नहीं रहा है बाकी के. आई मीन वेव तो सेम ही है, पॉलिटिकल पार्टीज उतना ही काम करे जितना करे. प्रमोशन दिख रहा है यहाँ पे भी होता ही है, शाम को लेके आता है. आता असं आदित्य ठाकरे आम्हाला बोलायला आमदार झाला, आमच्या महालक्ष्मी सोसायटीचा उद्योग करतो, आला एक शनिवारी बसला ऑफिसमध्ये येऊन, त्याला तोंड दाखवत नाही, खासदार तर दिसतच नाही. हिंदुत्व कोण धरून चाललंय आणि कोण सोडतंय हे पब्लिकवर आहे, पण हिंदुत्व कोणी सोडलेलं नाही. बहुत कुछ हो रहा है, वो तो हमें दिख रहा है ऑन रोड. वी कैन सी ये जनरली इलेक्शन के टाइम पे ही देखने मिलता है, फिर गायब हो जाता है. आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात मी आहे. पांडुरंग बुधकर हा समोरचा माझा वार आहे आणि याला गोपालनगर एरिया म्हणून म्हणतात. या मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना ही फाईट दिसते, कारण एकीकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सुद्धा ताकद लावली आणि भाजपने सुद्धा ताकद लावलेली आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये. पण वरळीमध्ये प्रश्न नेमके काय आहेत? आदित्य ठाकरे यांचा बालेकिल्ला लासला तरीसुद्धा विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचं मताधिक्य कमी झालेलं होतं. त्यामुळं इथे लढाई नेमकी शिवसेनेमध्ये कट आहे, वनवे आहे, की भाजपचा काही रोल सुद्धा या निवडणुकीमध्ये इथे वरळीत दिसतोय, तेच आपल्या लोकांसोबत जाणून घ्यायचं आहे. मी इथे स्टॉप अँड ईट एक छोटंसं दुकान आहे, जिथं ते काका आणि त्या ताई आहेत, ते डिस्ट्रीब्यूट करतायत लोकांना. आपण इथून सुरुवात करूया. काका, मला सांगा, इथे प्रश्न काय आहेत आणि तुम्हाला ही लढाई कशी दिसते ज्यावेळेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले दिसतात? बघा, इथं कसं माहिती आहे, हे सांगू शकत नाही. हा विजयभंगीचा भाग सांगू शकत नाही, कारण त्याला चान्स आहे. पण तिकडं टॉप आहे, सदा सरवंकर, निशी आहे आणि अपक्ष 25-30 लोक आहेत. ते विजयभंगी कुठल्या पक्षाचे आहेत? शिवसेना ठाकरे. शिवसेना ठाकरे. अच्छा. पण आता हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत, समोर भारतीय जनता पार्टी शिवसेना आहे, का सामना कसा दिसतोय तुम्हाला? बघा, संतोष धुरी तर नाही, त्याची तिकीट कट झाली. तो असताना आमच्या भागात तर 100% गेल्या वर्षीचा 5 वर्ष अगोदरचा नगरसेवक तोच होता. तो असता टप झाली असती काय ते तिघा, त्यांना तिकीट नाही मिळालं, नाही भेटलो. कसं काय? आता यांचे राजनीती लोकांचे कामधंदे आहेत. आता भाऊ एक झाले, आता शरद पवार अजित पवार एक झाले. गरीब मारणार याच्यामध्ये टाका वोटिंग आणि दावा कोण कोणाचा बघतोय 5 वर्षांनी. आता असं आदित्य ठाकरे आम्हाला बोलायला आमदार झाला, आमच्या महालक्ष्मी सोसायटीचा उद्योग करतो, आला एक शनिवारी बसला ऑफिसमध्ये येऊन, त्याला तोंड दाखवत नाही, खासदार तर दिसतच नाही कोण आहे म्हणून. आय थिंक अनिल देसाई आहेत. नाही, सावंत आहे, अरविंद सावंत आहेत. अरविंद सावंत. ते तर दिसतच नाही. ते तर आहे का नाही काय माहिती, लोकांना माहिती. पण आता याच्यामध्ये 15 इकडे एवढी टफ होणार नाही, भरपूर टफ होणार. कारण इथं एकनाथ शिंदेची सीट आहेच, दत्ताजी नानावडे मग हे गावडे ना, हां, त्याला देणार नाही वाटतं तिकीट. आणि इथं कसं सदा सरवंकर आणि निशी, पण निशीचा थोडा चान्स इथं जरा टफ वाटतोय. पण इथं जरा विजयभंगीला थोडा चान्स आहे, का त्या तिने कामं केलेली. आता DC कसा या पट्ट्यातला पडतो, डिलारोड भागाचा, आणि त्याला टाकलं आमच्या आता वरली भागात. कारण लोकांची एवढी ओळख पण नाही, फक्त कसं सुनील शिंदेचा भाव आहे म्हणून एवढे ओळखतात. आता पुढचं बघू, आता 16 तारखेला काय निकाल लागतोय. मी ते सांगताय ते सगळं ठीक आहे, पण उद्धव ठाकरे म्हणतात की मराठी माणूस अडचणीत आहे, मुंबईची अस्मिता काय, मुंबई लुटण्याचा प्रयत्न सुरू आहे, मुंबई तोडण्याचा डाव आहे, भाजप असं करते, असा त्यांचा आरोप आहे. मी बघा, भाजपची बाजू घेत नाही ना उद्धव ठाकरेची बाजू घेत. उद्धव ठाकरेने काय केलं? ठीक आहे, मराठी माणूस किती राहिले आता मुंबईत? 40-50% आहेत.
काय केलं राज ठाकरेंनी? गुजराती लोकांचं थोडं हे केलं, 1 महिना 15 दिवस झाला. तुम्हाला माहित आहे का गुजराती सोसायट्यामध्ये मराठी माणसांना प्रवेश दिला जात नाही. मटन मांस मच्छी खाल्लेल्या लोकांचा तिरस्कार केला जातो. असे व्हिडिओ सुद्धा समोर येतात. माहिती आहे, संतोष दुरीवर पण असं झालेलं ना त्याच्या बिल्डिंगमध्ये, त्याच्या कॉलनीमध्ये फ्लॅटमध्ये त्याला असं काढून दिलेलं. मग त्यांनी लफडा करून तेव्हा तो आपण तिकडे राहिला. पण ही चुकी कोणाची आहे? आपल्या नेता लोकांची आहे ना. नेता लोकांनी वर चढवलं ना, एखादी कंपनी तिकडं, तिकडची कंपनी इकडं. ही चुकी ठाकरेंची की भाजपची आहे? भाजपचं तर मी काय बोलू शकत नाही, पण ठाकरे तर भरपूर चुकतं. तो मुख्यमंत्री बनला तिकडं संपला. आणि दुसरी गोष्ट त्यांनी चुकी काय केली, त्याचा स्वतः बाळासाहेब ठाकरे काय बोललेला, ज्या दिवशी तू काँग्रेसबरोबर दोस्ती केली त्या दिवशी तू डुबलाच. काय सीटा आल्या या टायमाला? 8, मनसे 1. आता बघू नगरसेवकाला हा किल्ला त्याचा राहतोय का BMC जातीय हे सांगू शकत. विधानसभेला त्यांनी हा किल्ला राखलाय. तुम्हाला माहिती आहे ना, शिवडी, माहीम, दादरचा भाग किंवा वरळीचा भाग. पाहतात का बाळा नांदगावकर लोकांना पण अशा लोकांना तिकीट नाही दिले ना तिच्या माणसांना. आता जे जुने कार्यकर्ते आता कोणा तिकीट देतात? सुधीर साळवींना पण नाही दिलं. माझा भाऊ खासदार आहे, तुमचा भाऊ आमदार आहे, त्यांना तिकीट देत आहे. सुनाला दे, मुलीला दे, भावाला दे. मग बाकीचे कार्यकर्ते 20 वर्ष काय करतायत? ते पण मग अपक्षच उभे राहतात ना. मग पार्ट्या बदली. ते उद्धव ठाकरे यांच्यावरती नाराज आहेत आणि त्यांनी खास आदित्य ठाकरे यांच्यावरती खास नाराजी दिसते. कारण त्यांच्या बिल्डिंगचा मुद्दा त्यांनी एक उपस्थित केला की आदित्य ठाकरे म्हणाले होते की ते आम्ही सोडून देऊ, पण त्याचं काय झालेलं नाही. हिंदुत्व कोणी सोडलंय? आता हिंदुत्व कोणी सोडलेलं नाही, सर्व हिंदुत्वाच्या साईडनी लढतायत. हां, फक्त एवढंच माणसांनी विचार करावा, हिंदुत्व कोण धरून चाललंय आणि कोण सोडतंय हे पब्लिकवर आहे. पण हिंदुत्व कोणी सोडलेलं नाही. हां, सर्व हिंदूला धरूनच आहेत. हिंदू जर सोडलं तर हे निवडून येणार नाही. हिंदुत्व हाय, कायम आहे. इथे राहिलेले जे मुस्लिम के आहेत हे थोडेफार आहेत, त्यांच्याशी काय फरक पडत नाही. पण हिंदुत्व एकजुटीने आहे. कोणी आलं तर हिंदुत्वाच्या मतावरती जाणार, हे तर 100% आहे. कोणी येऊन द्या निवडून, तो शिंदे गट येऊन द्या किंवा उद्धव गट येऊन द्या किंवा BJP येऊन द्या, आले तर हिंदूच्या मतावरच येणार. पण भाजप म्हणते की उद्धव ठाकरेंनी मुसलमानांची मतं घेतली, मग आता त्यांचा विजय पण हिरवा झाला. साहेब हे बघा, मतदान करायचा हक्क सर्वांना आहे. तो मुस्लिम असो, सिख असो, ईसाई असो. आता कोण कोणाला टाकतो त्याला सांगू शकत नाही, बरोबर ना. मत कोण कोणाला टाकतोय, बोलायला काही बोलतात, पण मतदान केल्यानंतरच सर्व निवडून येतात. भले कोणी टाकून द्या मत, पण हे मतदान झाल्यानंतरच निवडून येतील. तुम्हाला मुंबईत महापौर कोण हवाय? मराठी हवाय, अमराठी हवाय की खान हवाय? नाही ना, मराठी हवं आहे. मराठी हवाय. मराठी. काय कारण काय? कारण असं, हे मुंबई महाराष्ट्राची आहे, मराठी माणसाची आहे. महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसाची आहे, तर ते इथे मराठीच पाहिजे, हेच 100% आहे. भाजप म्हणते की हिंदू महापौर होणार इथे. हिंदू सांगतो ना, मराठी हिंदूच पाहिजे आहे. हिंदू मराठीच पाहिजे आहे. पण मग मुसलमान महापौर झाला तर प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम काहीच नाही, पण होणार नाही. हां, होणार नाही. हे काही बोलून द्या, पण इथे मराठीच माणूस होणार, हिंदू महापौर. अजूनही काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. हा जो भाग तुम्हाला दिसतोय ना, इथे रोज संध्याकाळी इतकी ट्रॅफिक असते की लोकांना चालणं मुश्किल होतं. आता ज्यावेळेला मी इथं उभा आहे, मी कॅमेरामॅन महेश यांना विनंती करेन की समोर बॅरिकेड्स लावलेले आहेत. हे बघा, या गाड्या इथून जात आहेत आणि इथं गाड्यांची पार्किंगसुद्धा इथे बाजूला केली जाते. आणि सोबतच रस्त्याच्या कडेला सगळे फेरीवाले आहे. म्हणजे हा मुद्दा BMCने कसा सोडवावा, हा सगळा प्रश्न आहे. बघा, पलीकडच्या रस्त्याला समोर तुम्हाला शंकर मंदिर देवस्थान दिसत असेल, त्याच्यासमोर गाड्या थांबलेल्या आहेत. कारण पुढच्या ज्या चौकामध्ये तिथे लोक ये जा करतायत, तिथं सिग्नलची व्यवस्था नाही आहे. त्यामुळं इथे जे काय प्रश्न आहे, जे काय अडचणी आहेत, त्याच्याबद्दल लोकांना चीड आहे एक प्रकारे, आणि लोक संतापून या सगळ्या गोष्टींबद्दल एक प्रकारे नाराजसुद्धा आहेत. पण या निवडणुकीमध्ये लोक कशा पद्धतीने विचार करतात, मतदान कशा पद्धतीने टाकतात, ते सुद्धा बोलूयात. आदित्य ठाकरे आमदार आहेत तिथे, काय कामं झाली आहेत की नाही झाली आहेत? होत आहेत, सगळे कामं हल्लू होत आहेत. तर आता बघू कसं काय चाललंय. कशाला की आपल्या इथे खूप प्रॉब्लेम्स पण होते. सगळे आपण बोलले आहेत त्यांना की असं आहे, हे आहे, ते आहे. येऊन पण गेलेले आहेत. मला भेटले होते ते. कोणाला? आदित्य ठाकरे भेटला? नाही, मी नाही भेटलो आहे, बट येऊन गेले आहेत. जसं की हो, म्हणजे आपल्या एरियामध्ये येऊन गेले आहेत. आणि की आपले काय बोलतात ते, त्यांच्या जी शाखा वगैरे आहेत ते तिथे पण शिवसेनाची शाखा वगैरे आहे. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले, जेव्हा की समोर भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे. मुंबईत 15 तारखेला मतदान होणार आहे, 16ला निकाल आहे. मुंबई महानगरपालिका कोण जिंकेल, कुणाची ताकद आहे, कुणाची हवा आहे मुंबईमध्ये, खास करून वरळीमध्ये जिथे आपण उभे आहेत, काय वाटतं तुम्हाला? आपले तर ठाकरे साहेबच येणार
असं तर नव्हतं तसं कशाला की मुंबई त्यांचीच आहे. कसं काय येतील? काय तुम्हाला काय दोन कारणं सांगा, काय ठाकरे येऊ शकतात? कारण कसं आहे, असं ठाकरे साहेब येऊ शकतं की बघा आता तर दोघं एकत्र झालेत. पहिलं तर ते सगळ्यांचं एक स्वप्न होतं की कधी दोघं एकत्र होतात आणि कधी हे होणार आहे करून. तर आता एकत्र झालेत फर्स्ट थिंग. सेकंड थिंग राजसाहेब ठाकरेंचं पण खूप ॲम्बिशन्स आहेत, म्हणजे असं असं करायचं आहे तसं, पण त्यांची सत्ता आली नाही. त्या रिझनसाठी त्यांचं हे त्यांच्यावर तर आरोप होतो ते विचारधारा बदलतात, एका स्टँडवर कायम राहत नाहीत, कायम बदलून बदलून बोलतात वगैरे वगैरे. बघा कसं असतं आता ते त्यांचं पॉलिटिक्स ते डिफरंट आहे, त्यांचं आपण काय नाही करू शकत. बट लोकांचं जे एक स्वप्न असतं की म्हणजे ह्यांना सोबत बघायचं आहे, ह्यांना आम्हाला पाहिजे. बघा असं हे नाही की आपलं शिंदे साहेबांचं पण हे आहे, त्यांचं पण वेगळं आहे आणि आपलं आता मला सांगा, हिंदुत्व कोणी सोडलंय? जे आरोप होतो, उद्धव ठाकरे म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही, आणि भाजपवाले एकनाथ शिंदे यांच्या पक्षातले लोक म्हणतात नाही नाही उद्धव ठाकरेंनी तर हिंदुत्व सोडलंय. बघा हिंदुत्व सोडलं जाऊ नाही शकत ठाकरे साहेबांकडनं. कशाला की त्यांचे जे पप्पा होते म्हणजे आपले वडील होते, आपले बाळासाहेब ठाकरे, त्यांची मन एकच की हिंदुत्वासाठी ते काय पण करू शकतात. तर मेन ते आहे की त्यांच्या हिंदुत्वासाठी ते काय पण करू शकतात. तेच शिकप त्यांना पण भेटली आहे, शिकवण त्यांना पण भेटले की असं करायचं तसं करायचं. तर ते नाही करू शकत. तर अनेक मुद्द्यांवरती रोखोक ते बोलतात की आदित्य ठाकरे आमच्या भागामध्ये येतात, बोलतात. अजूनही काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. कारण आपण ताई तुम्ही कुठून आलाय? फ्रँकी हां फ्रँकी मतदान तुमचं मुंबईतच आहे हां आणि कुठं राहता तुम्ही? अँटोफिल हां 15 तारखेला मुंबईमध्ये मतदान आहे महानगरपालिकेसाठी. आणि जेव्हा की राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन भाऊ एकत्र आलेत, भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना समोर आहे, तुम्हाला काय वाटतं? मुंबईमध्ये कामं झाली आहेत, एक कामकुली केलेली नाही आहे, आणि मुंबईत काय हवा आहे, काय राजकीय वातावरण दिसतंय तुम्हाला? मेरे को उतना आइडिया नहीं है टू बी ऑनेस्ट पॉलिटिकली क्या हो रहा है, बट आई वेव जो जनरली चल रही है इट इज़ मोस्टली कि जो बीजेपी का है, आई थिंक दैट इज़ द वेव अभी जो फिलहाल चल रहा है. वेव के पीछे आपको क्या कारण दिखते हैं जो भाजपा आपको दिख रही है? मतलब काम हो रहा है, नहीं हो रहा है? नहीं काम तो ऑब्वियसली उतना नहीं हो रहा है, रोड्स अभी भी खराब है, पॉट होल्स हैं. क्या करते हो? जर्नलिस्ट बिजनेस स्टैंडर्ड न्यूज़पेपर. अच्छा ठीक है, मैं मुंबई का बोल के आपको सवाल पूछता हूँ. मुंबई में ट्रैफिक है, लोकल के प्रॉब्लम्स है, रास्ते गटार, क्या अन्न पाणी शिक्षण आरोग्य या सगळ्या विषय आहेत. पण काय आता हवा काय दिसते तुम्हाला आणि कोण जिंकू शकेल इथे? देखिए वो तो कई बार ऐसा होता है कि हमें लगता है कि ये होने वाला है, एंड में जो लोग जाके जिससे वोट देते हैं उसी का होगा, बट इस बार मुझे ऐसा लग रहा है बीजेपी. पत्रकारांच्या नजरेतून काय मुंबई कशी दिसते तुम्हाला या निवडणुकीमध्ये? धीरे बोलिए. जर्नलिस्ट के नज़र में आप ये चुनाव को कैसे देखते हो? जर्नलिस्ट के नाम क्या नोटिस कर रहे हो ग्राउंड पर, ऑफिस में, अंदर खाने जो बातचीत हो रही है राजकीय मतलब पॉलिटिकल पार्टीज के बारे में, आपको कुछ नोटिस दिख रहा है? ये इलेक्शन कैसा अलग दिख रहा है बाकी इलेक्शन के तुलना में? ये इलेक्शन इन वे अलग उतना दिख नहीं रहा है बाकी के. आई मीन वेव तो सेम ही है, पॉलिटिकल पार्टीज उतना ही काम करे जितना करे. प्रमोशन दिख रहा है यहाँ पे भी होता ही है, शाम को लेके आते हैं. कोई पार्टी पीछे छूट रही है ऐसा लग रहा है आपको? पीछे छूटना पता नहीं, मुझे उतना इस बारे में आइडिया नहीं कि कौन आगे चल रहा है कौन पीछे चल रहा है, बट हाँ बहुत कुछ हो रहा है, वो तो हमें दिख रहा है ऑन रोड. वी कैन सी ये जनरली इलेक्शन के टाइम पे ही देखने मिलता है, फिर गायब हो जाते हैं. तो हिंदुत्व से भी एक डिस्कशन शुरू हुआ है कि उद्धव ठाकरे जी ने हिंदुत्व छोड़ दिया है, भाजपा उन पर अटैक कर रही है. हिंदुत्व पर जो भी सवाल जवाब हो रहे हैं, इसका क्या राजनीति पर, क्या वोटिंग पर कुछ असर पड़ेगा? कोई भी इलेक्शन पे हमेशा रिलीजन का कहते हैं बोलबाला चलता ही है. रिलीजन को हमेशा जहाँ पे ज़्यादा जिसकी मेजॉरिटी होती है उनसे फेवर मांगने के लिए ज़रूर किया जाता है, बट लॉन्गर रन में देखना चाहिए कि क्या फ़ायदा होगा लोगों को और उसी से काम बनेगा एट दी एंड. त्या बिझनेस स्टँडर्डच्या पत्रकार आहेत आणि मला माहिती नव्हतं त्या पत्रकार, पण खूप चांगल्या पद्धतीने त्यांची मतं त्यांनी मांडली आहेत. आणि मुंबईतल्या प्रश्नांबद्दल सुद्धा त्या बोलतात. असं नाही आहे की पत्रकार बोलायला घाबरतात, त्या पत्रकार असून सुद्धा त्यांनी मुंबईच्या प्रश्नांवरती बोलणं टाळलेलं नाही आहे. जवळपास या गोपालनगरच्या भागामध्ये आणि हा जो सगळा परिसर आहे शंकर मंदिरचा आणि वरळी विधानसभा मतदारसंघ आहे हा, जिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे या मतदारसंघाचं नेतृत्व करतात. आणि लागूनच माहीम आणि शिवडी हे दोन मतदारसंघसुद्धा आहेत जिथे शिवसेना UBTचे आमदार निवडून आलेले आहेत विधानसभेला. पण हे भाग यासाठी महत्त्वाचे आहेत, ज्यावेळेला शिवसेनेतून राज ठाकरे बाजूला झाले त्यावेळेला त्यांनी 2012मध्ये
या भागांमध्ये 2008मध्ये इथून आमदार निवडून आलेले होते आणि त्यांचे मुंबईमध्ये नगरसेवक जे वाढले ते सुद्धा मराठी पट्ट्यामधूनच वाढलेले होते. त्यामुळे दोन्ही भाऊ ज्या वेळेला एकत्र आलेले आहेत त्यावेळेला मराठी पट्ट्यामधून त्यांना प्रतिसाद मिळणार का हा एक भाग आहे. आणि दुसरं मुंबईतले स्थानिक प्रश्न सोडवले जाणार आहेत की नाही हा दुसरा भाग. आणि ज्या पद्धतीने पॉलिटिकल बॅटल सुरू झालेली आहे, हिंदुत्वाचा मुद्दा असेल, इथल्या भूमिपुत्रांचा मुद्दा असेल, मुंबईची अस्मिता असेल, मराठी विरुद्ध अमराठी राजकारण असेल किंवा उत्तर भारतीयांचा मुद्दा असेल, सोसायट्यांचा मुद्दा असेल, मराठी माणसाचं मुंबईतून झालेलं स्ट्रॅटेजिकली आपण ज्याला म्हणूया स्थलांतर किंवा पलायन जे तुम्हाला ठरवायचे तुम्ही ठरवा. पण मुंबईच्या या सगळ्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मुंबई तकच्या व्हिडिओ आणि लाईव्ह सेक्शनमध्ये जर गेलात तर तुम्हाला या संबंधीचे व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतील. तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. तोपर्यंत पाहत राहा मुंबई तक. कॅमेरामॅन महेश मोरेसोबत मी आतिक, वरळी, मुंबई.